नागपुरातील अतिशय महत्त्वाचा विषय आहे। आपण पाहिलं असेल की मागच्या पावसाळ्यामध्ये नागपूर शहर पाण्यात डुबलं होतं। लोकांचं करोडो रुपयांचं नुकसान झालं, गाळ्या पाण्यामध्ये डुबल्या, लोकांचे घरं वाहून गेले आणि अशा परिस्थितीत शासनाने त्यांना आतापर्यंत मदत केलेली नाही। हा वेगळा आहे, वेगळा भाग आहे। परंतु आता ज्या पद्धतीनं नागपूर शहरामध्ये नाल्याच्या दुरुस्तीचं काम होऊन झालं ते अत्यंत संथ गतीने होऊन झालं आणि येणारा पावसाजवळ अजून लोकांच्या घरात पाणी घुसण्याची शक्यता आहे। आणि महामेट्रो जी महाराष्ट्रामध्ये मेट्रोची निर्मिती करून झाली, त्या मेट्रोनी 7 वंडर्स नावाचं एक तलावाच्या काठाने एक सेलिब्रेशन हॉलचं बांधकाम केलेलं आहे आणि मला वाटतं ते अनधिकृत आहे, कुठलीही परवानगी त्याच्यासाठी मिळालेली नाही। आणि हे जर बांधकाम झालं तर अजून नागपूर शहरातील घरांना धोका आहे। म्हणून तात्काळ शासनानं महामेट्रोला निर्देश द्यावे दादा की हे बांधकाम झालं तर मला वाटतं मागच्या वेळेस जितकं नुकसान झालं त्याच्यापेक्षा जास्ती नुकसान यावर्षी होणार आहे। पावसाळा तोंडावर आहे, तर अत्यंत तातडीची गरज आहे की महामेट्रोला शासनाने निर्देश देऊन ते अतिक्रमण काढावं आणि पाणी जाण्याचा मार्ग मोकळा करून द्यावा, जेणेकरून लोकांचे घरं पुन्हा पाण्यामध्ये घुसणार नाही, अशी मागणी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून शासनाकडे विनंती आहे। दादा आपण निर्देश द्यावे साहेब।